50 वर्षानंतर पण एवढी काही नाना आणि नानी यांच्या नातवंडांनी बनवलेली आहे ती देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. दोघांचा जीवनपट कसा होता तोही आपल्याला बघायला मिळणार आहे. तो दिसून येतो. दरवर्षी गणपतीमध्ये नाना नानी हे त्यांच्या नातवंडांना बिझी ठेवण्यासाठी काहीतरी चॅलेंजेस देतात आणि ती पूर्ण भाजी मेथीची आणि सुद्धा माझ्या प्रीतीची. बऱ्याच लोकांना आता कळला कसा आहे स्वभाव कसा आहे. त्याचा खूप लेट विचारतोय मी 50 वर्षानंतर. कसं आहे त्याच्या आमच्या घरची परिस्थिती थोडी म्हणजे खालच्या घ्यायची ठरवलेली होती. ही म्हटली मला मी शिलाई मशीन घेतो. मग 1600 रुपयाची शिलाई मशीन त्यावेळेला मी घेतली. ते पैसे ते 20 रुपये हप्त्याने. 20 रुपये हप्त्याने. आणि तिथून मला हिचा प्रवास झाला. उद्या निघाली काय आणि त्याच्यामुळे आमच्याकडून दिली म्हणजे आमची पण परिस्थिती बघितली मुलांनी काय आणि त्याप्रमाणे ते झाले. आणि आतापर्यंत काय पुन्हा चांगली आहे काय आणि 2 नाती आणि 2 नाती काय बोलणार मी. सर्वांना आल्याबद्दल धन्यवाद देते. तुम्ही या योजनांचे वापरून नारायणरावांचं नाव घेते. सर्वांचा मान राखते. मासे कसं बनवताय म्हणा तुम्ही. हो मासे बनवते. मासे नंतर खायला शिकले पण मी हात लावत नव्हते आणि जेवत पण नव्हते त्या वासाला. आता पण 30 रुपये किलो होते मासे. 300 रुपये किलो मध्ये झाले कळलं नाही आम्हाला. नाही ही मासे ना फक्त सुरमई पापलेट ते तर 700 रुपये किलो. त्यावेळेला मिळायचे फ्रेश फडफडीत चांगली मच्छी आणि सगळी बनवायला शिकवली. त्यांनी शिकवले. आणि तुम्ही त्यांना शिलाई काम शिकवलं तरी तुम्हाला मासे शिकवले. त्यांचा स्वभाव कसा आहे साहेबांचा. साहेबांचा स्वभाव एकदम मन मिळावं आणि समजून घेणारा. त्यांनी समजून घेतलं मला म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलो. पालक म्हणून आम्ही सतत म्हणजे टीचरना वगैरे जाऊन भेटायचं. हे चुकलं का एवढेच का मार्क पडले तेवढेच का मार्क पडले म्हणून मुलांनी पेपर दाखवायला वगैरे म्हणजे कधी कमी मार्क मिळाले तर पेपर दाखवायचे नाही. मार्क पडतो न बोलणार याच काय त्या आई बोलत नाही. तिला काही जास्त बोलायला म्हटलं किती बोलतात मला. मग तुम्ही मार्क द्यायचे का नाही कमी मार्क मिळाले म्हणून. बोलवायचा जास्त मारायचे कोणते का तुम्ही. तसं म्हणजे मारणार पण मीच आणि समजावून सांगणार पण मीच. मी म्हणायची हे आता पप्पांना समजलं नाही पाहिजे एवढ्यावर लक्षात ठेवायचं. जॉईन झाल्यानंतर माझ्या आईच्या वयाच्या या पण आमची ज्यावेळेला अशी मीटिंग असायची त्यावेळेला त्यांच्या गप्पा ज्या असायच्या त्या आमच्या वयाला लागलेल्या अशा गप्पा असायच्या. आणि त्यांची समाजकार्यात किंवा सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात जी भाग घेण्याची धडपड ती पाहता आम्हाला सुद्धा वयाला लागलेला असा त्यांचा उत्साह असायचा. पण ज्यावेळेला आमचे छोटे कार्यक्रम असायचे म्हणजे आता गेली 2-3 वर्ष वारकरी संमेलन असेल त्याच्या आधी झिम्माफुगडी असतील आमचा नगरपालिकेतर्फे महिला दिनाचा कार्यक्रम असेल शिवजयंती असेल. ह्या वेळेला मॅडमला
योग्य अयोग्य चूक बरोबर मोजमाप हे लावू नका. विवेकबुद्धी प्रत्येकाला मंत्रमुळे हा सोडू नका. खूप छान. जे आई बाबा आम्हाला जे लाभलेले आहेत आम्ही खूप नक्की आहोत. त्याचे आई बाबा आम्हाला लाभलेले आहेत. त्यांच्याकडे बघूनच आम्हाला एनर्जी येते. आणि ज्यावेळी आम्ही डिमोटिवेट असतो, डिप्रेस असतो, त्यावेळेला ते दोघं जण आहेत. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्ही मोटिवेट होतो आणि इन्स्पायर्ड होतो. वहिनीच्या डोळ्यातलं पाणी. गावाची केळं पुणे जिल्ह्याकडे कोकणाचा भरत आमचा ते घरे रातांबरे आणि सूर्यप्रमाणचं नाव येतं चांदपुटारे. वा वा तुमचं एवढं नाही काय कसं काय मावला कसा स्वभाव मावळ भावाचा वहिनीचा स्वभाव होता. त्यांचा जितके वेळा जन्म होईल दोघांचा तितके वेळा त्यांचा पुत्र व्हायला मला आवडेल. आपण जे म्हणतो की सुपर हिरो कोण, सुपर वुमन कोण तुमच्या, तर मी सांगेन माझे पप्पा आणि मम्मी हे माझ्यासाठी माझे सुपर हिरो आणि सुपर वुमन आहे. मुंबईत आले, मुंबईत सेटल झाले, आयुष्य पूर्ण सर्व्हिस केली. त्यानंतर तुम्ही बघा 2005 साली मुंबईचं सगळं सेटल आयुष्य झाल्यानंतर इतकी वर्ष सेटल झाले ते मुंबईत. 2005 साली ते गणितमध्ये राहिला. त्यामुळे गणितमध्ये कोण ओळखत होतं, कोण ओळखत नव्हतं. पण आजचा तुम्ही दिवस बघितला तर तुम्हाला समजेल की त्या 20 वर्षामध्ये त्यांनी गणितमध्ये आपलं दुसरी फॅमिली तयार केलेली आहे. त्यांचं सोशल लाईफ म्हणजे साधारण गणपतीचा प्रोग्राम सुद्धा आम्ही त्यांच्याशी करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक क्षणात प्रत्येक जीवनाची टप्प्याटप्प्याने त्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. आणि येणारा प्रत्येक क्षण आयुष्यात त्यांच्या आयुष्यामध्ये सासू म्हणून कशा आहेत आमच्या नाणी? मला तरी सासू वाटल्याच नाही. आईप्रमाणे त्यांच्याकडे बघते आणि बाबा पण वडिलांप्रमाणे आणि मग मी पण मला खूप छान आहे. फॅमिली खूप छान आहे. सासूबाईला विचारलं सुनबाईचा स्वभाव कसा आहे? झोपलेला काय? दोन्ही सुनांचा स्वभाव कसा आहे? ही सुना माझ्या मुलीप्रमाणेच आहे. जसं मुलींना म्हणजे वागवतात तसंच मी त्यांना वागवलंय. वेळोवेळी म्हणजे त्यांना चांगलं मार्गदर्शन, ओरडायच्या वेळेला ओरडा, असं म्हणजे माझ्या दोन्ही सुना एकदम मुलीप्रमाणेच आहेत आम्हाला. की आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण आलात. आम्हाला नुसतं आला नाही, आम्हाला गायडन्स दिलं आणि त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.